नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी राजेश दुबे। सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे जोरात वेगात वाहत आहेत। भलेही निवडणुका थोड्या काही अल्पावधीसाठी पुढे ढकलण्यात का आलेल्या नाहीत, पण निश्चितपणे 2024च्या अखेरपर्यंत निवडणुका महाराष्ट्रात पार पडणार, विधानसभेचे पडघम मोठ्या जोरात वाजणार याची भूमिका आता स्पष्ट होऊ लागलेली आहे। प्रत्येक पक्ष म्हणजे कसं की आता फक्त दोनच पक्ष उरलेले आहेत। पक्षांची संख्या 6 जरी असली तर आज दोनच गट आहेत, एक महाविकास आघाडी गट आणि दुसरा महायुती गट। एकनाथजी शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट, राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप असा एक भाग एकीकडे, तर शरदचंद्र पवार साहेबांचा एक राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस असा हा दुसरा गट। अशा दोन गटांमध्ये आता या महाराष्ट्राचा संघर्ष पेटणार आहे। पण खरा संघर्ष जो पेटणार आहे तो माजलगाव मतदारसंघामध्ये, कारण जो महायुतीचा उमेदवार आहे, जो महायुतीचा दावेदार आमदार म्हणून प्रकाश सोळंकेंना पाहिला जात होतं, त्या प्रकाश सोळंकेंनी आता राजकीय संन्यास घोषित केला। प्रकाश सोळंकेंनी जरी राजकीय संन्यास घोषित केला असेल आणि त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून जयसिंग सोळंके यांना निश्चित केलाय, परंतु महायुती या भूमिकेवर कितपत येईल याच्यात थोडीशी मला शंका वाटू लागली। कारण प्रकाशदादांनी ज्या दिवशी राजकीय संन्यास घोषित केला त्या दिवशीच प्रकाशदादांची उमेदवारीची दावेदारी संपली। आणि आता या माजलगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं नवीन कार्यकर्त्यांची मोठ बांधली चालली आहे, ज्या पद्धतीने नवीन कार्यकर्ते आता संघर्षाच्या झोतात येऊन स्पर्धा करू लागलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं आपला एक सामाजिक ठसा हा विषय आता समाजामध्ये वरतू लागलेले आहेत, या सगळ्या गोष्टीचं समीकरण बांधलं तर सामाजिक परिस्थितीमध्ये आज ते कार्यकर्ते की जे तळापासून आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी एकनिष्ठ राहिलेत, त्यांनी आपला प्रत्येक गोष्टीचा ध्यास म्हणजे पक्ष म्हणून ठेवला आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःलाही उन्नत करण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थाने बघितलं ना तर एका कार्यकर्त्यावरच त्या भागाची परिस्थिती अवलंबून असते। तो कार्यकर्ता किती सक्षम असेल, तो राजकीय दृष्ट्या किती सक्षम आहे, सामाजिक दृष्ट्या किती सक्षम आहे, सामाजिक दृष्ट्या किती सक्षम आहे, आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे, यावरच त्या मतदारसंघाचं वर्तुळ नेहमी फिरत असतं। कारण की त्याच्या सामाजिक भूमिकेत त्याची भूमिका ही सगळ्यात महत्वाची ठरते, कारण की नेहमी याच कारणामुळं सामाजिक भूमिकेतला विकास हा तो कार्यकर्ता घडू शकतो। उदाहरणच घ्यायचं म्हणलं तर गोपीनाथरावजी मुंडे यांचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की सर्वसामान्य घरातून आलेला कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला नाही तर अवघ्या भारताला आपलं वेळ लावलं। कारण सामाजिक कामामध्ये गोपीनाथरावांची जी वर्चस्व होतं, जी काही चुरसी होती ती कोणालाही राजकीय समीकरणामध्ये आजही बांधता आलेली नाही। स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मनोरे बांधत असताना म्हणजे पायापासून तर कळसापर्यंत जो प्रवास आहे ना तो गोपीनाथरावांनी स्वतःच्या हिमतीवर बांधला। आणि याच पद्धतीचे कार्यकर्ते निर्माण व्हायला हवे, कारण की जोपर्यंत असे कार्यकर्ते निर्माण होणार नाहीत, अशा कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही, तोपर्यंत त्या भागाचा त्या प्रदेशाचा विकास कसा होणार। आता हीच खिंड आता माजलगाव मतदारसंघाला लढवायची, कारण की कार्यकर्ते म्हणजे की प्रत्येकाला उमेद असते की आपलाही पदोन्नती व्हावी, आपल्यालाही संधी मिळावी, आपल्यालाही काहीतरी करण्याचा एक कर्तबगारी दाखवण्यासाठी एक जागा मिळावी। आणि अशी ही मोकळी मिळालेलं मैदान, मोकळा मिळालेला विषय कोणता कार्यकर्ता आपली ही संधी सोडेल। आज स्पर्धेमध्ये अनेक आहेत, काही नावं सुद्धा घेता येतील, पण ते नावं घेतल्यानंतर त्यांच्या बाजूने हा व्हिडिओ केल्यासारखं वाटेल, त्यामुळं त्यांची नावं न घेता आज त्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने गाव ना गाव पिंजून काढलंय ना, प्रत्येक माणसापर्यंत आपला संपर्क वाढवून पक्षाची ध्येय धोरणं आणि आपली उद्दिष्ट
ते जनतेसमोर मांडतायत ना, त्याच्यावरूनच त्यांच्या विकासाची धडपड ही लक्षात येते. कारण की कोणत्याही गोष्टीला करताना विजन लागतं. त्या विजन पर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ लागते. आणि हे कार्यकर्ते फक्त पक्षाचे आयते कार्यकर्ते मिळून विषय बांधता येत नाही, तर स्वतःला जीवाला जीव देणारे कार्यकर्ते जर निर्माण करता आले ना, तर तो कार्यकर्ता म्हणजेच खरा कार्यकर्ता म्हणून सिद्ध होतो. आणि तीच गोष्ट गोपीनाथरावनी सिद्ध करून दाखवलेली आहे महाराष्ट्रात. आता माजलगावसाठी ज्या पद्धतीचे कशुशीचे प्रयत्न अनेक जण करतायत ना, तर या गोष्टीमध्ये आर्थिक आणि सामाजिक विषयामध्ये त्यांच्यातली मजबूत बाजू ज्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे सक्षमपणे उभी आहे, त्या कार्यकर्त्याला बहुधा पक्ष आता संधी देईल. नाही तर सामाजिक प्रश्नामध्ये पुन्हा तीच घराणेशाही लादल्या जाईल का, हाही एक सवाल निर्माण होईल. कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार जनतेने करायला पाहिजे. कारण की कसं आहे माहितीये का, जोपर्यंत जनता परिवर्तन विचार करत नाही, परिवर्तनाचा ध्यास घेत नाही, तोपर्यंत सामाजिक कार्यकर्ते हे घडत नाहीत. उदाहरणच घ्यायचं असेल तर गणेश मंडळाचं उदाहरण घ्या. जर एखाद्या अध्यक्षाने गणेश मंडळाच्या एखाद्या अध्यक्षाने चांगलं काम केलेलं नसेल, तर त्याला पुढच्या वर्षी त्याची संधी मिळत नाही. त्याला परत कार्यकर्ता म्हणूनच काम करावं लागतं. तेच समीकरण आता राजकारणाची सुद्धा तेच समीकरण आहेत. परंतु काय झालंय, येणाऱ्या काळाच्या बडग्यामध्ये आणि स्वतःच्या तयार केलेल्या वर्चस्वामुळं बहुधा ही निकष आता राजकारणामध्ये लागू कमी होत आहेत म्हणतो बरं का, बुडाली म्हणत कमी होतात. आणि हे निकष जोपर्यंत योग्य पद्धतीने योग्य माणसाला न्याय देत नाही ना, तोपर्यंत त्या भौगोलिक प्रदेशाचा, त्या मतदारसंघाचा विकास हे शक्य नसतं. अनेक उदाहरणं या महाराष्ट्रात दिलेली आहेत की त्या महाराष्ट्रातल्या त्या लोकांच्या कर्तबगारीमुळं त्या भागाला स्वतःच एक वलय वेगळं मिळालंय. तपासायला गेलं तर अनेक जणांची नावं अशी लोकांना मुखदगत पाठ आहेत की ज्या मतदारसंघाचं नाव काढलं तर त्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेल्या कर्तबगारीवर त्या मतदारसंघाचा झालेला विकास आहे. परंतु माजलगाव मतदारसंघामध्ये आता सगळ्यात मोठी कोंडी झालेली आहे की प्रकाशदादांनी घेतलेल्या संन्यासामुळं आता पुढच्या कार्यकर्त्याची फळी कशा पद्धतीने बांधली जाईल, हा चेंडू कोणाच्या पोर्टमध्ये पडेल, कोणाच्या भाग्य उदयाला सुरुवात होईल, आणि या भाग्य उदयानंतर या मतदारसंघाचा विकास यावरच अवलंबून आहे की कार्यकर्ता जर विकसित झाला, एक चांगला कार्यकर्त्याला जर संधी मिळाली, तर 100% या माजलगाव मतदारसंघाचा सुद्धा विकास चांगल्या पद्धतीने होईल. हीच आशा आता जनता बाळगून आहे. त्यामुळं पक्ष नेतृत्वानं जे काही वर मायबाप बसलेली आहेत पक्षाची, दोन्हीकडले, मी एकाकडलं भूमिका मांडणार नाही, इकडंही महाविकास आघाडीचे जे कुणी करते धरते आणि जे कोणी तिकीट वाटणारे असतील, किंवा इकडं महायुतीमध्ये पण ज्यांनी कुणी या पक्षीय राजकारणाची जी भूमिका, निवडणुकीची भूमिका स्वतःच्या हातात धुरा सांभाळली आहे, या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या भूमिकेवर, तुम्ही दिलेल्या उमेदवारावर आता पुढचा माजलगावचा विकास हा खूप मोठा अधोरेखित होणार आहे. सगळ्यात त्याचा विकास हा उंचीवर येणार आहे. त्यामुळं तुमचा कौल हा वंश परंपरेला जातो की सर्वसामान्य तयार होणाऱ्या नवीन कार्यकर्त्याकडे जातो, याच्याकडे जनतेचं लक्ष आहे. तरी बघून घ्या. भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.